सोरियासिसची सूज आणि खडबर केसांच्या कोंबांना कमकुवत करू शकते, ज्यामुळे केस तुटणे आणि केस गळणे होते। सतत खडबड करणे, खाजवणे केसांना नुकसान करू शकते, अधिक केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते। नमस्कार, माझ्या चॅनेलवर पुन्हा स्वागत आहे। व्हिडिओमध्ये मी सोरियासिस तुमच्या त्वचेला आणि केसांना प्रभावित करतो आणि वेळीण केल्यास केस गळण्यास कसे कारणीभूत होऊ शकते चर्चा करणार आहे। आणि मी सोरियासिस म्हणजे काय, ते कसे त्वचेला पसरते आणि याचा तुमच्या केसांवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करेन। मी काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय आणि उत्पादने देखील शेअर करणार आहे, ज्याद्वारे तुम्ही सोरियासिसमुळे त्रस्त असाल तर केस गळणे व्यवस्थापित आणि टाळू शकता। तर प्रथम सोरियासिस काय आहे आणि हे तुमच्या केसांच्या कोंबांवर कसे परिणाम करते हे समजून घेऊया। आपल्याला माहित आहेच की सोरियासिस एक दीर्घकालीन ऑटोइम्यून स्थिती आहे, जी त्वचेच्या पेशींच्या जलद वाढीला कारणीभूत ठरते। ही साठवण त्वचेसाठी खडबड निर्माण करते आणि ती शरीरावर कुठेही स्काल्पसह दिसू शकते, यामुळे केस गळणे होते। सोरियासिसचा उपचार करण्यासाठी योग्य काळजी आणि उपचार आवश्यक आहेत। हे सोरियासिसला त्याच्या मुळापासून नष्ट करेल आणि ते तुमच्या जीवनात कधीही परत येणार नाही। सोरियासिस स्काल्पवर कसे पसरते? सोरियासिस सामान्यतः आपल्या शरीरावर कुठेही एक लहान ठिपका म्हणून सुरू होते, परंतु जर त्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही, म्हणजेच वेळेवर हस्तक्षेप आणि योग्य उपचार केले नाही, तर आपला लहान ठिपका पसरू शकतो आणि काळानुसार आपल्या शरीराच्या मोठ्या भागांवर स्काल्पसह व्यापू शकतो। ही पसरती ट्रस्टेड तुकडे तयार करू शकते, जे तुमच्या केसांच्या रेषेच्या बाहेरही पसरू शकतात। हे लक्षात ठेवा, सोरियासिस योग्य उपचार जीवनशैलीने बरे केले जाऊ शकते। तुम्ही याचे व्यवस्थापन करू शकता, अधिक गुंतागुंती न करता उपचार करू शकता। त्यामुळे माझा सल्ला आहे, जर तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणतीही ठिपक दिसली तर डॉक्टरांशी संपर्क साधा। आपण व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर योग्य उपचारासाठी आमच्याशी सल्ला घेऊ शकता। जेव्हा आपल्या शरीरातील सोरियासिस स्काल्प सोरियासिसमध्ये पसरते, तेव्हा आपल्या केसांवर दिसून येऊ शकतो। सोरियासिसची सूज आणि खडबर केसांच्या कोंबांना कमकुवत करू शकते, ज्यामुळे केस तुटणे आणि केस गळणे होऊ शकते। सतत खडबड करणे आणि खाजवणे केसांना नुकसान करू शकते आणि अधिक केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते। प्रकरणांमध्ये वेळेवर उपचार केल्यास कायमचे केस गळण्यास कारणीभूत होऊ शकते। तर आता मी काही प्रभावी आयुर्वेदिक उपायांबद्दल बोलणार आहे, जे तुम्हाला केस गळणे टाळण्यास आणि स्काल्प सोरियासिस व्यवस्थापित करण्यास मदत करतील। पहिला उपाय म्हणजे नारळाचे तेल। आपल्या त्वचेला गार नारळाचे तेल लावा। हे त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि आराम देण्यास मदत करते। नारळाचे तेलाचे सूज कमी करणारे गुणधर्म तुमच्या सोरियासिसशी संबंधित खाज आणि चिडचिड कमी करू शकतात। सर्वोत्तम परिणामांसाठी नारळाच्या तेलात कपूर देखील घालू शकता। नंबर 2 म्हणजे ताजे अलोवेरा जेल। अलोवेरा जेलमध्ये शांत करणारी गुणधर्म आहे, छातीच्या लक्षणांचे व्यवस्थापन आणि कमी करण्यात मदत करू शकते। तुम्ही ताजे अलोवेरा जेल थेट स्काल्पवर लावू शकता, ज्यामुळे खडबड कमी होईल। हे आरोग्यदायी त्वचा प्रोत्साहित करते, आर्द्रता राखते, जे तुमच्या केसांना त्वचेत राहण्यासाठी खूप उपयुक्त आहे। संख्या 3 म्हणजे नीम तेल। नीम तेल एक शक्तिशाली अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल एजंट आहे। हे सूज आणि खडबड कमी करण्यात मदत करते। तुम्ही तुमच्या त्वचेत नीम तेल मसाज करू शकता आणि ते धुण्यापूर्वी काही तास ठेवू शकता। तुम्ही ते सामान्य पाण्याने धुवून घेऊ शकता आणि त्यानंतर ताजे अलोवेरा जेल लावू शकता। नंबर 4 म्हणजे मेथीचे बी। मेथीचे बी रात्री भिजवून ठेवा आणि त्यांना पेस्टमध्ये पिसा आणि या पेस्टला आपल्या त्वचेला लावा। कोरडेपणा आणि खडबड कमी होईल। मेथीचे बी केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी ओळखले जातात, केसांच्या वाढीसाठी देखील मदत करतात। सोरियासिस व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संतुलित आहार। ओमेगा 3 फॅटी आम्ल, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांनी समृद्ध संतुलित आहार ठेवावा। अळशी, फळे आणि भाज्या यांसारख्या आहारामुळे तुमच्या त्वचेची आरोग्य सुधारता येते आणि तुमचे केस मजबूत करण्यास मदत होते।
तुमच्या केसांना मदत करण्यासाठी या अन्न आणि फळांना तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा. आणि 6वा मुद्दा म्हणजे सौम्य केसांची काळजी. नेहमी सौम्य हर्बल शॅम्पू वापरा, जसे की सागर आयुर्वेद सोरियासिस शॅम्पू. आणि अनेक रासायनिक घटक जसे की सल्फेट आणि पॅराबेन्स असलेल्या कठोर साबण आणि शॅम्पूपासून टाळा. तुम्ही सागर आयुर्वेद सोरियासिस शॅम्पूची थोडीशी मात्रा घेऊन केस धुताना सौम्यपणे तुमच्या त्वचेला मसाज करू शकता, जेणेकरून सोरियासिसच्या ठिकाणी अधिक त्रास होणार नाही. लक्षात ठेवा, स्काल्प सोरियासिसचे व्यवस्थापन आणि केस गळणे टाळण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. योग्य आयुर्वेदिक उपाय योग्य काळजी घेतल्यास आरोग्यदायी त्वचा, सुंदर केस राखू शकता. आपल्या त्वचा आणि केसांची काळजी घ्या. कृपया प्रश्न टिप्पण्या बॉक्समध्ये विचारा. निरोगी रहा आणि काळजी घ्या.